पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला जातीचा भेद नष्ट करायला हवा। जाती प्रथा आपल्या भारताला एक खूप मोठ्या अशा संकटात टाकू शकते। म्हणूनच माझी इच्छा आहे की आम्ही सर्वात आधी भारतीय, त्यानंतर ही भारतीय आणि शेवटी दुसरं काही नाही, फक्त भारतीय असायला हवं। अहो ताई, ताई काय झालं? शपथ वहिनी, ज्या नवऱ्यानं मला सोडलं त्याची मी आजपर्यंत आठवण नाही काढली, पण जेव्हा आज हे घर सोडून चाललोय तेव्हा त्याची आठवण येते, कारण इथूनच मला लगीन करून घेऊन गेला होता। भीमबाळा, तू घरी जा आणि आईला सांग तुझी लवकर तयारी करायला। आज आपला गावातला शेवटचा दिवस आहे। आज मी तुम्हा समद्यासनी माव फिरून आणणार। जा। नशिबाचा खेळ बी अजीब आहे, इतकी वर्ष घालवली या घरात, आता हे सोडून जावं लागतंय। ताई, आपल्या नशिबात इतकंच वरीस या घरात राहायचं होतं। वहिनी कुठं जाणार, काय करणार? तुमचे दादा सांगत होते सरकार दाबोलीमध्ये रिटायर माणसांना घर देत आहेत म्हणून। बघू मग काय ते। चला येतो। माझ्याकडून काय बी चुकला असेल तर मला माफ करा। येतो। आई आई, मला लवकर तयार कर, मला बाबांसोबत माव फिरायला जायचंय। घे, झालास तयार, चल पळ आता। असं कसं तयार झाला? अगं जरा नीट तयार कर ना त्याला। अव समधी कापड पेटीत भरून ठेवलेत, आता परत काढावे लागतील। मग काय झालं, काढ ना। चांगले कपडे घाल त्याला। बाळा, आनंद, मंजुळा, तुळसा, चला तुम्हा समद्यांना फिरून आणतो बघा। समद्यासने घेऊन जाणार तरी तर सामानाच्या आवरावर कोण करील? मी एकटी, आणि त्यात माझी तब्येत बी बरी नाही। वय बाबा, लय सामान पडलंय बघा, तुम्ही भीमालाच घेऊन जा, आम्हाला इथे काम करू द्या। तुला चालेल ना ग? वय बरं, तुम्हाला काही खायला आणायचंय का?
जिलबी भजी की अजून काही? त्याचं काय, इथला आपला आज शेवटचा दिस आहे. नंतर काय फक्त आठवणीच राहणार. त्यामुळे तुम्ही जे बी मागाल मी घेऊन येईन. मग माझ्यासाठी जिलेबी घेऊन या बाबा. आणि माझ्यासाठी मोतीचूरचा लाडू. आणि माझ्यासाठी बर्फी. आणि माझ्यासाठी समोसा. आणि मिठाई तर मी यांच्याकडनं घेईनच ना. हा हा, पुरं दुकान घेऊन ये. या लोकांना फक्त सूट मिळायला पाहिजे. भाऊ, माझ्यासाठी बी काहीतरी आण. ताई, आज हे जे बी मागतील नव ते समद आणणार म्या. बाबा, निघायचं? इकडे. बाबा, मी आरशात बघून येऊ का? मी कसा दिसतोय ते? जा जा बघून ये पळ. आमचा भीम सगळ्यात सुंदर आहे. माझ्या भाच्याला कुणाची बी नजर नको लागायला. आहा. तुम्ही भीमाला असं साहेबासारखं तयार करून बाहेर का घेऊन जाता व? कारण की घरातून बाहेर पडलं की माणसांच्या नजरा कापड बघून ठरवतात की हो पोरगा कोणत्या जातीचा आहे. म्या ज्या समाजातला आहे, ज्या जातीतला आहे, मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. पण ह्या गोष्टीचं लय वाईट वाटेल की कोणी माझ्या पोराला भीमाला जातीच्या नावानं कमी लेखल आणि त्यांच्या तसं वागण्याचं त्याला त्रास होईल. तो दुःखी होईल आणि स्वतःला तो कमी समजायला लागल. आणि माझी अशी इच्छा नाही की आपल्या भीमानं स्वतःला कमी समजत आयुष्य जगावं. बाबा, निघायचं? हे काठी, हे पुस्तक कुठं घेऊन चाललायस? बाबा, हे माझं आवडतं पुस्तक आहे. चांगल्या कपड्यांबरोबर चांगलं पुस्तक बी हवं ना. वय वय, बरोबर बोललास. आणि हे तेच पुस्तक आहे ना ज्याच्यासाठी आमच्या भीमरावानं आजीनं दिलेलं चांदीचं लाकीट देऊन टाकलं होतं? हे पुस्तक मला पाहिजे. आधी पैका दे बाळा, मग पुस्तक मिळेल. अरे एवढ्यात पुस्तक नाही, मिठाई मिळेल. जातेच का? तसं बी पुस्तक वाचायचं वय नाही तुझं. जा. हे दिल्यावर तरी पुस्तक देशील? जा, हे पुस्तक तुझं घेऊन जा. बाबा, दुसरं लॉकेट देतील ना? आणि बाप रे बाळा, तुला आठवतंय ना व? या पोरानं ते पुस्तक काय परत दिलंच नाही. आणि आजीनं दिलेलं चांदीचं लाकीट या पुस्तकामुळे कायमचं गेलं. चांदीच्या लॉकेटने समजा शिकवलं असतं का? यातून मी खूप काही शिकलो. हे विज्ञानाचं पुस्तक आहे. यात लिहिलंय एखादी वस्तू का बुडती, एखादी वस्तू का तरंगती, एखादी वस्तू का जड असती आणि एखादी वस्तू का हलकी असती. हे समज लिहिलंय यात.
चांदीच्या लॉकेटने समजा शिकवलं असतं का? द्या आता उत्तर. तुझ्या आईनं दिलेलं चांदीच्या लाकेटनं तुझ्या पोराला हे समज शिकवलं असतं का? तुम्ही आणि तुमचा पोरगा दोघं बी महान आहेत. चला जावा आता, लवकर ह्याला फिरवून आणा. जा. चला बाबा. चला चला आवरायला घ्या. चला. आपल्या भीमानं कधी भी आणि केव्हा बी पुस्तक मागितलं ना, आणि माझ्याकडे तेव्हा पैसे नसतील ना, तर मी स्वतःला गहाण ठेवीन, पण त्याला पुस्तक आणून देईन बघ. हे बघ बाळा, हे चर्च आहे. इथं गॉड राहतो. आणि ही बघ मस्जिद आहे. इथं बी कोणी राहतं का बाबा? इथं अल्लाह राहतो. बाळा, हा गुरुद्वारा आहे, वाहेगुरुचं ठिकाण. आणि हे बघ बाळा, हे मंदिर आहे. इथं बी कोणी राहतं का बाबा? इथं देव राहतो. चौघ 4 वेगवेगळ्या ठिकाणी का राहतात? कारण की चौघांची नावं वेगवेगळी आहेत. परमेश्वर, अल्लाह, गॉड, वाहेगुरु. पण हे सगळी एकच आहेत. म्हणजे असं आहे की हे जे आकाश आहे ना, अगदी त्याप्रमाणे माणूस जमीन वाटू शकतो, पण आकाश नाही. म्हणून आकाश सगळीकडे सारखाच आहे, निळं. हा, आकाश सारखंच आहे, म्हणून तर त्याचा रंग एकच आहे. बाबा बाबा, मला बी घंटा वाजवायचे. घंटा वाजवणं गरजेचं आहे का? हा बाबा, मला बी वाजवायचे. चला ना. घंटा वाजवायला मंदिरात जायची गरज नाही. आपण इथनं बी घंटा वाजवू शकतो की. कसं? सांगतो. आता तू तुझं डोळं बंद कर आणि तिकडे बघ आणि विचार कर, ती घंटा अगदी तुझ्या डोक्यावर आहे. आणि जेव्हा म्या सांगल तेव्हा घंटा वाजवायची. वाजवू का? नाही. वाजवू का? आता नाही. वाजवू का? नाही नाही, आता नाही. तयार हा. वाजव. रामजी बऱ्याच वर्षांपासून आमच्या सोबत आहे आणि त्यांनी खूप इनामे आणि इतबारीने आमच्या सरकारच्या सैन्यात योगदान दिलं आहे, ज्यासाठी सरकार अगदी मनापासून रामजीचे आभार मानते. आणि आम्हा सर्वांकडून तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. अरे, हा जर रिटायर होतो तर याच्यासाठी टाळ्या का वाजवायच्या? आणि आता हा काय सुभेदार राहिला नाहीये. त्यामुळे आपण आपल्या समाजाचे नियम आणि कायदे तरी पाळले पाहिजेत. हात खाली कर.
तुझ्या बाबांना नोकरीवरून काढून टाकलंय. काढून नाही टाकलंय, माझे बाबा रिटायर होत आहेत. तुम्ही खोटं का बोलताय? ओ काका, याला तुम्हीच समजावा. याच्या बाबांना काढून टाकलंय की ते रिटायर होत आहेत. रिटायर तर नावाला आहे, पण खरं तर त्यांना काढून टाकलंय. रामजी भाऊ, तुमच्याशिवाय आता मन लागायचं नाही बघा. वय वय बरोबर आहे. तुम्ही समजा वा पुढं, मी येतो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बाबा, हं? बाबा. काय झालं भीमा? एवढा धावत का आलास? समदे लोक असं का म्हणतात की तुम्ही रिटायर नाही झाला तर तुम्हाला काढून टाकलंय. हे खरं आहे का? हे बघ बाळा, हे जग नेहमी खूप काही बोलतच, पण सर्वात महत्वाचं हे आहे की तू त्या गोष्टीबद्दल काय विचार करतोस. तुला जर हे खरंच वाटतंय की तुझा बाबा रिटायर होतोय, मग भलेही जग काही बोलू दे, तुला तुझ्या विश्वासावर ठाम असावं लागेल. कारण तू तुझ्या विश्वासावरच लोकांचे विचार बदलू शकतोस. म्हणूनच तुला जे योग्य वाटतंय नेहमी तू तेच कर. ठीक आहे बाबा. तर मग निघायचं. आई घरी आपली वाट बघत असेल. आपल्याला जायचंय ना? चला. चला. या घराला नीट धुवून काढा आणि सगळीकडे गोमूत्र पण शिंपडा. आज संध्याकाळी नवीन साहेब राहायला येणार आहे इथं, त्यामुळे या घराचं शुद्धीकरण करायलाच हवं. चला.
बाबा आपण इथं परत कधीच नाही येणार. मी येणार. तू काय करायला येणार आहेस? आपल्या घराला निळा रंग लावायला. तू घराला रंग लावशील? इथल्या सगळ्या भिंती मी निळ्या रंगाने रंगवणार. त्या आकाशाचा रंग. आणि मग जिथं बी राहणार तिथनं निळं निळं आकाश बघणार. मग त्यात आपलं घर बी दिसणार निळ्या रंगाचं. संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीच बनविले सशस्त्र धारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा देवराया, साहेब